मैत्रिणी मस्करीत म्हणायच्या फ्रीजमध्ये सापडशील, पण शेवटी तसंच काहीसं घडलं आणि मुंबईतील 24 वर्षीय डेंटिस्ट असणाऱ्या स्तुती सोनवणे सोबत भयंकर घडलं। प्रियकर फुजैल मोहम्मद खान याच्या त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याची घटना घडली। या संदर्भात स्तुतीच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रारही केली, पण आता स्तुतीच्या आत्महत्येआधी तिनं लिहिलेल्या 6 पानी सुसाईड नोटमध्ये तिने जे काही लिहिले त्यावरून या प्रकरणामध्ये एक मोठा पुरावा हाती लागलाय। सुसाईड नोटमध्ये खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे। नेमकं या सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। मुंबईतील अँटॉप हिल परिसरात राहणारी 24 वर्षीय डेंटिस्ट स्तुती सोनवणे मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरीचं शिक्षण घेत होती। अँटॉप हिल परिसरात ती आई, वडील आणि आपल्या बहिणीसोबत राहायची। 9 मार्चला ती सकाळी 11 वाजले तरी खोलीच्या बाहेर काही आलीच नाही। इतर वेळी असं कधी होत नाही म्हणून घरच्यांनी बराच वेळ तिला आवाज दिला, फोनवर फोन केले, पण आतून ना कुठला आवाज आला ना तिने फोन उचलले। शेवटी घरचे सगळेच घाबरले आणि त्यांनी दरवाजा तोडला, तर आत गळफास घेतलेल्या अवस्थेत स्तुतीचा मृतदेह सापडला आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली। तिला तातडीने दवाखान्यामध्ये नेलं, पण तिचा आधीच मृत्यू झालेला होता। तिच्या वडिलांनी या प्रकरणी तिचा प्रियकर फुजैल मोहम्मद खान याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली। प्रियकराच्या त्रासाला कंटाळूनच तिनं आत्महत्या केल्याची तक्रार नोंदवली गेली। स्तुतीनं आत्महत्येआधी 6 पानी सुसाईड नोट लिहिली होती। या सुसाईड नोटमध्ये खळबळ उडवणारी माहिती समोर आली आणि यातूनच मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला। प्रियकराच्या त्रासाला कंटाळूनच तिनं आत्महत्या केली असं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आणि या प्रकरणी प्रियकराला अटकही करण्यात आली। स्तुतीच्या खोलीमध्ये आढळलेल्या सुसाईड नोटनुसार तिने बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळूनच हे पाऊल उचलल्याचं सांगितलं। स्तुतीच्या सुसाईड नोटमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाचा उल्लेखही होता। श्रद्धाची हत्या तिचा प्रियकर आफताब पुनावालानं केली होती। तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये सापडलेले होते। स्तुतीनं सुसाईड नोटमध्ये म्हटलं की तिचं आणि फजल खान यांची ओळख एका डेटिंग ॲपवरती झाली होती। त्यानंतर ते गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होते। सुरुवातीला सगळं काही दोघांमध्ये चांगलं होतं, पण मात्र दोघांमध्ये आता काही महिन्यांपासून सतत वाद सुरू होते। काही ना काही कारणावरून वाद होत असायचे। त्यानंतर बॉयफ्रेंड फुजल सोबतचं स्तुतीचं नातं बिघडलं होतं। तो सतत तिच्या चारित्र्यावरती संशय घ्यायचा आणि मानसिक छळ तिचा सुरू होता। तिला घाणेरड्या भाषेत बोललं जायचं, शिवीगाळ केली जायची, तिचा अपमान करणारे अश्लील मेसेजही तो तिला करायचा, तिच्यावरती घाणेरडे आरोपही करायचा। या सततच्या त्रासामुळे ती मानसिक तणावाखाली होती। प्रेमापोटी ती समजून घ्यायची। स्तुतीनं तिच्या सुसाईड नोटमध्ये म्हटल्याप्रमाणे ती फैजलच्या प्रेमात इतकी वेडी होती की फैजल ऑनलाईन डेटिंग साईटवर सुद्धा होता, पण स्तुतीनं त्याकडेही दुर्लक्ष केलं। बॉयफ्रेंडकडून होणाऱ्या त्रासाबद्दल स्तुतीनं आपल्या मैत्रिणींना देखील सांगितलं होतं। त्यावरून मैत्रिणी अनेकदा मस्करी करायच्या की तू एक दिवस फ्रीजमध्ये सापडशील असं म्हणायचा, असाही उल्लेख तिनं केलाय। पण स्तुतीला वाटायचं की सगळेच तसे नसतात, पण सगळे खरेच होते आणि मीच चुकले असं तिनं सुसाईड नोटमध्ये म्हटलं। आत्महत्येच्या काही दिवस आधीही स्तुती आणि फुजैलमध्ये भांडणं सुरू होती, पण शेवटी प्रियकराच्या मानसिक त्रासाला कंटाळूनच तिनं स्वतःला संपवलं। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। 6 पानी सुसाईड नोट जप्त केली असून सर्वांचे जबाबही नोंदवण्यात येतात आहे। तिच्या मैत्रिणींचे जबाबही यामध्ये नोंदवले जात आहेत। स्तुतीचा प्रियकर फैजल मोहम्मद खान याला लोअर परेलमधून अटक केली। न्यायालयानं फजल मोहम्मद याला 1 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।